नमस्कार, मी कवयित्री संगीता महाजन. निर्मल स्नेह प्रेम यात आपण शंभूगीतेतील पुढील भाग ऐकावे. जे महादेवाचे भगवान शिवांचे भक्त आहे त्यांना शंभूगीतेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हा संवाद सूत मुनी आणि महर्षी वेदव्यास यांच्यामधील आहे. शंभूगीता ही पितृगणांना सांगितली आहे. आपल्या पूर्वजांना भगवान शिवांनी ज्ञान दिले आहे. पितृ जर शांत असतील तर आपण आपले जीवन शांत आणि आनंदी राखून जगू शकतो. शंभू म्हणजे जो स्थिर, दिव्य आहे, प्रिय आहे, आनंदी देणारा, सुख देणारा आहे. अशा शंभूगीतेचे आपण या श्रावण महिना अत्यंत दिव्य महिना आहे. या महिन्यामध्ये आपण श्री शंभू रायांचे गुण आत्मसात केले पाहिजे आणि आपले आयुष्य स्थिर, आनंदी, मुक्तपणे जगले पाहिजे. सर्वांवर असीम दिव्य प्रेम केले पाहिजे. पुढे सूत मुनी जगाच्या कल्याणासाठी स्वतःसाठी मुक्तीचा मार्ग विचारत होते. महर्षी वेदव्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सांगत होते. प्रत्येक क्षणी मुक्तीने जगण्यासाठी, प्रत्येक क्षणी सुख, शांती व आनंदाने जगण्यासाठी जी गोष्ट आवश्यक ती स्वतः सूत मुनींना सांगत होते. पितृगण आपल्याला सुख शांतीसाठी अवलंबून आहेत. पितरांची आराधना करतो. मनुष्याचे सृष्टी व्यवस्थापन बघणारे पितृगण आहे. आपले पूर्वज वर्णाश्रम, धर्म, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आपण असे म्हणत आलेलो आहोत. पण खरे 4 वर्णाश्रम धर्म, ज्ञान, संरक्षण, व्यापार, सेवा हे आहे. पूर्ण जगात हे सुरू आहे. ज्ञान, संरक्षण, व्यापार फक्त हे व्यवस्थितरित्या सुरू नाही म्हणून सगळी हानी होत आहे. हे धर्माला अनुसरण नाही. 4 व्यवस्था ह्या 4ही गोष्टी दूषित आहे म्हणून माणसाची हानी आहे. इथे धर्म नाही. ज्ञान देणारी मंडळी आहे तीच मनुष्याला चुकीचे ज्ञान देत आहे, अज्ञानामध्ये फसवत आहे, मनुष्याच्या जीवाची हानी करत आहे. इतर धर्माचा लोप झाला. ज्ञान चुकले म्हणून संरक्षण चुकले. संरक्षण करणारी लोक संरक्षण करत नाही. संरक्षण होत नाही म्हणून व्यापार व्यवस्थित होत नाही. व्यापार होत नाही म्हणून सेवा होत नाही. ज्ञान देणाऱ्या पूर्वी ब्राह्मण म्हणायचे, संरक्षण करणाऱ्याला क्षत्रिय म्हणायचे, व्यापार करणाऱ्याला वैश्य म्हणजे नोकरी करणाऱ्याला शूद्र म्हणायचे. आज तर ब्राह्मणाला शिक्षण म्हणायला लागले आहेत, क्षत्रियांना राजकारणी म्हणायला लागले, वैश्यालाही उद्योजक म्हणायला लागले, शूद्रांना नोकरदार म्हणायला लागले. फक्त शब्द बदलले, व्यवस्था मात्र तीच आहे. शब्द बदलले की माणसाची प्रवृत्तीही बदलते. जसे आई शब्दाने ऊर्जा, भावना तयार होते, त्याने व्यक्ती आपोआप झुकतो, समर्पण होतो, प्रेम, करुणा निर्माण होते. आई बाबा या शब्दाने प्रेम, करुणा निर्माण होत असते, समर्पित होतात. तर मम्मी, डॅड या शब्दाने ही ऊर्जा समर्पित होत नाही, आक्रमकता निर्माण होते. म्हणूनच शब्द फार महत्त्वाचे आहे. या शब्दाचे उच्चारण विधी उच्चारतात तो ध्वनी, त्यातून इमोशन वेगवेगळे निर्माण होतात. ते माणसाला स्पर्श करतात म्हणून माणसाचे जीवन बदलते. प्रत्येक मनुष्य याचा आधार म्हणून जातो. जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा तो ज्ञान अर्जित करतो. दुसरं त्या ज्ञानाचा आधार घेऊन हे कुटुंब बनवतो, कुटुंबाचे संरक्षण करतो, पैसा कमवतो. क्षत्रिय बनतो तेव्हा तो कुटुंबाचे संरक्षण करतो. तिसरं पैसा कमवतो म्हणजेच व्यापार करतो. चौथं मग तो सेवा करतो, आई बाबा, आजी आजोबा, समाज यांची तो सेवा करतो.